आजच्या दिवसाची सुरुवात अशी मस्त देवपूजा करून झाली होती. सकाळी सकाळी देवपूजा झाल्यावर मन कसं प्रसन्न होतं. त्यानंतर लगेच स्वयंपाक बनवायला घेतला. सकाळीच भाज्या आणल्या होत्या. आता भाज्या निवडत बसले तर खूपच वेळ होऊन जाईल, म्हणून फक्त ही भाजी निवडली आणि स्वयंपाक बनवायला घेतला. आम्ही सकाळी नाश्ता बनवत नाही, कधीतरी करतो, कधी नाही करत. पण माझे मिस्टर लवकर कामाला जातात, टिफिन काही नेत नाही, डायरेक्ट जेवण करूनच जातात. त्यामुळे सगळ्यात आधी स्वयंपाकच बनवायला लागतो. स्वयंपाक बनवला त्यात माझं बाळ उठलं होतं. त्याच्याशी बोलता बोलता तिथं भाकरी करायच्या चालू होत्या. भाकरी बनवून घेतल्या. त्यात ती काही राहीनाच, त्यामुळे तिला सुद्धा उचलून घेतलं आणि थोडं खेळवतच बनवून घेतलं. त्यानंतर स्वयंपाक झाला आणि जेवण पण करून घेतलं. आम्ही 10 ते 10:30च्या वेळेतच जेवतो. त्यानंतर बाळाला आंघोळ घालून घेतली, किचन साफ करून घेतलं आणि भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं. लगेचच फरची पुसून घेतली. सकाळी सकाळी सगळी कामं आवरली ना, दिवसभर एकदम फ्रेश वाटतं. म्हणूनच मी सकाळीच सगळी कामं आवरून घेत असते. त्यातच जर तुमच्या घरात लहान बाळ असेल ना, तर तुम्ही समजू शकता की बाळा असल्यावर कामं कशी आवरायची. बाळाला झोका देत मी तर फरची पुसत होते. त्यानंतर कपडेसुद्धा धुवून झाले होते, ते सुकायला टाकून दिले. आणि हे मनी प्लांटचं झाड एवढं खराब झालं होतं ना, इतकी धूळ बसली. म्हटलं त्याला आज स्वच्छच करून घ्यावं. एकदम पाण्याने आंघोळच घालून घेतली. त्यानंतर गॅलरीसुद्धा साफ करून घेतली आणि दुपारच्या वेळेमध्ये राहिलेल्या भाज्या निवडून घेतल्या. असं होतं माझा आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.